पेज नंबर 66. मॅजिक वॉटरिंग कॅन. झाडांना पाणी देण्यासाठी असलेला जादूचा डबा. हिअर वी हॅव अनदर मॅजिक ऑफ सायन्स, अनदर मिरॅकल ऑफ सायन्स. इथे आपल्याला विज्ञानाचा एक चमत्कार, दुसरा चमत्कार बघायला मिळतो. हिअर ऑल्सो देर इज अ सायंटिफिक रिझन बिहाइंड दिस मॅजिक. या जादूच्या पाठीमागे येथे देखील शास्त्रीय कारण आहे. लेट्स सी व्हॉट्स द रिझन. चला तर बघूयात काय कारण आहे आणि कशामुळे हा डबा जादूचा झालेला आहे ते. मॅजिक वॉटरिंग कॅन. झाडांना पाणी देण्यासाठी असलेला जादूचा डबा. गुड मॉर्निंग, आय एम तन्मय. नाव इन द प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी there was a girl Bhumika and here is a boy Tanmay who is telling us the process of making magic watering can. मागच्या कृतीमध्ये भूमिका नावाची मुलगी होती, तर या ठिकाणी तन्मय नावाचा मुलगा आहे की जो आपल्याला जादूचा पाणी देणारा डबा कसा बनवायचा हे शिकवणार आहे. आय एम तन्मय. आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव वॉटर. मला झाडांना पाणी द्यायला आवडते आणि माझ्या झाडांना पाणी आवडते. बिकॉज ट्रीज कॅनॉट लिव्ह विदाउट द वॉटर. झाडं ही पाण्याशिवाय जगूच शकत नाहीत. ते वॉन्ट शॉवर्स एव्हरी डे. त्यांना प्रत्येक दिवशी पाणी हे हवंच. बट वी कॅनॉट वेस्ट वॉटर. परंतु आपण त्यांना झाडांना पाणी देत असताना आपण पाणी वाया घालता कामा नये. दॅट इज व्हाय आय मेड धिस मॅजिक वॉटरिंग कॅन फॉर देम. आणि त्यामुळे मी हा जादूचा पाणी देणारा जादूचा डबा झाडांसाठी बनवलेला आहे. टू मेक द मॅजिक वॉटरिंग कॅन वी नीड. आणि हा पाणी देणारा जादूचा डबा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ॲन एम्प्टी टीन विथ अ लीड. पत्रटी डबा, झाकण असलेला. विथ अ लीड म्हणजे झाकण असलेला पत्रटी डबा. अ नेल म्हणजे एक खिळा. अँड अ हॅमर म्हणजे हातोडी. दिस इज हाऊ आय मेड द कॅन. नाव तन्मय इज टेलिंग अस अ प्रोसेस ऑफ मेकिंग मॅजिक वॉटरिंग कॅन. हा डबा कसा बनवायचा हे तन्मय आता आपल्याला पुढील कृतीद्वारे सांगतो आहे. I made a hole in the bottom of the tin using the nail and the hammer. हातोडा आणि खिळा यांचा वापर करून मी त्या पत्रटी डब्याच्या तळाला एक छिद्र पाडलं, असं तन्मय आपल्याला सांगतो आहे. Then I took the lid and made many holes in it. त्यानंतर मी त्या पत्रटी डब्याचं झाकण घेतलं आणि त्याच्यामध्ये अनेक छिद्र पाडलीत. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हर्ट माय सेल्फ. आणि हे करताना मला इजा होणार नाही याची मी काळजी घेतली. इट मीन्स ही इज सेईंग दॅट यू ऑल्सो टेक केअर दॅट यू शुड नॉट हर्ट युअर सेल्फ. म्हणजे तुम्हालाही ही इजा होणार नाही याची काळजी घ्या, असं जणू काही तन्मय या ठिकाणी तुम्हाला सूचित करतो आहे. देन द मॅजिक वॉटरिंग कॅन इज नाव रेडी फॉर यूज. आणि अशा पद्धतीने पाणी देणारा जादूचा डबा या ठिकाणी तयार झाला. नाव सी हाऊ आय यूज माय मॅजिक कॅन. आणि आता बघा मी या जादूच्या पाणी देणाऱ्या डब्याचा वापर कसा करतो ते. आय पुट अ फिंगर ऑन द बॉटम होल अँड फिल द कॅन विथ वॉटर. ज्या डब्याच्या तळाशी एक छिद्र पाडलेलं आहे त्या छिद्राला बोट लावून, त्या छिद्रावर बोट ठेवून हा डबा पूर्णपणे पाण्याने मी भरला. देन आय पुट द लीड ऑन द टीन अँड टर्न द टीन अपसाइड डाऊन विदाउट रिमुव्हिंग माय फिंगर. हा डबा पाण्याने पूर्ण भरल्यानंतर त्या डब्याला मी झाकण लावलं की ज्या झाकणाला मी छिद्र पाडलेली होती, परंतु
हे करत असताना तळाशी असलेल्या छिद्रावर ठेवलेला बोट मी काढला नाही, तो जसाच्या तसा ठेवला आणि हा डबा मी उपडा केला की जेणेकरून त्याचं झाकण खालच्या बाजूला आलं आणि त्याचा तळ वरच्या बाजूला होईल अशा पद्धतीने. सी नाव आय विल रिमूव्ह द फिंगर. आणि आता बघा की मी त्या तळावर असलेल्या छिद्रावरचा बोट काढतो. द शॉवर स्टार्ट्स. आणि तो बोट काढल्यावर लगेच त्या ठिकाणी पाण्याच्या धारा त्या डब्यातनं खाली पडतात. वेन आय क्लोज द होल विथ माय फिंगर द शॉवर स्टॉप्स. आणि जेव्हा मी माझ्या बोटाने ते छिद्र बंद करतो तेव्हा पाण्याचा वर्षाव किंवा पाण्याच्या धारा लगेच बंद होतात. वुड यू लाईक टू ट्राय धिस मॅजिक? तुम्हाला हा जादू करायला आवडेल का? सर्टनली यू वुड लाईक टू ट्राय धिस मॅजिक. निश्चितच तुम्हाला ही जादू करायला आवडेल. बट लेट वी नो व्हॉट इज द रिझन बिहाइंड धिस मॅजिक. या जादूच्या मागे काय शास्त्रीय कारण आहे? इट इज बिकॉज ऑफ एअर प्रेशर दॅट द वॉटर स्टार्ट्स फॉलिंग डाऊन फ्रॉम द कॅन. हवेच्या दाबामुळे पाणी डब्यातून खाली पडायला सुरुवात होते. अँड वेन इट स्टॉप्स दॅट इज ऑल्सो ड्यू टू एअर प्रेशर, द प्रेशर ऑफ द एअर आउटसाइड द कॅन. आणि ते थांबते सुद्धा हवेच्या दाबामुळेच. तो हवेचा दाब डब्याच्या बाहेरच्या भागावरचा असतो आणि त्याच्यामुळे आपण त्या तळाच्या एका छिद्रावर बोट ठेवलं तर हवा त्यातून जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे पाणी पण खाली जात नाही. आणि जेव्हा आपण तो बोट काढतो तेव्हा हवेचा दाब त्या डब्यातनं जातो, हवा त्या डब्यातनं शिरते आणि त्याचबरोबर पाणी खाली असलेल्या छिद्रांमधून खाली येते. सो इन दिस वे दिस इज द सायंटिफिक रिझन. खरं तर हे शास्त्रीय कारण आहे. दिस इज द मॅजिक ऑफ द सायन्स. हा विज्ञानाचा चमत्कार आहे.